पाकिस्तान मुर्दाबाद, पाकिस्तान मुर्दाबाद। सुन ले बेटे पाकिस्तान, बाप तेरा हिंदुस्तान। सुन ले बेटे पाकिस्तान, बाप तेरा हिंदुस्तान। सुन ले बेटे पाकिस्तान, बाप तेरा हिंदुस्तान। पाकिस्तान मुर्दाबाद, पाकिस्तान मुर्दाबाद। पाकिस्तान मुर्दाबाद, पाकिस्तान मुर्दाबाद। भाडव्या पाकिस्तान हा प्रत्येक वेळेस मागूनच हल्ला करतो। याच्या दम नाही का समक्ष फेस टू फेस येऊन हा कधी लढला आहे। कभी जलजला तो तूफान आएगा, कभी जलजला तो तूफान आएगा। जब भी करनी पड़ेगी भारत देश की हिफाजत, सबसे आगे मुसलमान आएगा। बात अगर हमें कहते हुए भी तकलीफ हो रही है कि वो आए हुए हमारे कश्मीर भाइयों के यहाँ पर मेहमान थे और कुछ दरिंदों को उनको इस चीज की पता नहीं कि मेहमान क्या होते हैं, लेकिन उन दरिंदों ने उनको इंसान ना समझते हुए जानवरों की तरह उनको साथ सुलूक किया और हमारे 27 हिंदुस्थानी भाइयों को खत्म कर दिया। संपूर्ण देशभरात काश्मीर पहलगाम येथील पर्यटकांवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध होत असताना आज शिर्डी येथील नुरानी मस्जिद जवळ समस्त मुस्लिम बांधवांनी हाताला काळ्या फिती बांधून पाकिस्तान मुर्दाबाद, हिंदुस्तान जिंदाबादच्या घोषणा देत पाकिस्तानचा ध्वज जाळला। या पाकिस्तानच्या ध्वजाला लाथांनी तोडून काही संतप्त चिमुकल्यांनी त्या ध्वजावर लघुशंका करून रोष व्यक्त केला। यावेळी निष्पाप पर्यटकांचा बळी घेऊन भडव्या पाकिस्तानी दहशतवाद्यांनी पुन्हा आपली औकात दाखवली असून जर हिम्मत असेल तर समोर येऊन लढा, तुम्हाला भारतीय नेस्तनाबूत केल्याशिवाय राहणार नाही, अशा तीव्र भावना मुस्लिम बांधवांनी व्यक्त केल्या। एकंदरीत सर्व स्तरातून झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध होत असताना साईनगरीत मुस्लिम बांधवांनी पाकिस्तानी भडव्यांना खुलेआम चॅलेंज देऊन देशाप्रती आपले प्रेम आणि दहशतवादी पाकिस्तानचा जोरदार तिरस्कार केला असून हम सब एकचा नारा या निमित्तानं दिलाय। माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब, डॉक्टर सुजयदादा विखे पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली समस्त मुस्लिम समाजाकडून जम्मू काश्मीर मध्ये झालेल्या भ्याड हल्ल्याचा आम्ही शिर्डी शहराचे सर्व मुस्लिम समाजांनी निषेध व्यक्त केलेला आहे। जुम्माची नमाज पठण करून आम्ही या ठिकाणी जमा होऊन सर्वजण याचा जाहीर निषेध केलेला आहे। कोणताही धर्म हा शिकवत नाही का कोणावर अत्याचार जुल्म करावा। हिंदू धर्म असो, मुस्लिम धर्म असो, असा कोणताही धर्म नाही का तो दहशतवादीला पाठिंबा देतो किंवा जे हे कृत्य करतात यांना पाठीशी घालण्याचं काम करतात। तर आज आम्ही या ठिकाणी सर्व मुस्लिम समाजांनी जो भ्याड हल्ला झालेला आहे याचा निषेध व्यक्त केलेला आहे। पाकिस्तान, भाडव्या पाकिस्तान हा प्रत्येक वेळेस मागूनच हल्ला करतो। याच्या दम नाही का समक्ष फेस टू फेस येऊन हा कधी लढला आहे। मागच्या कारगिलच्या युद्धात आमच्या इंडियन आर्मीने त्याला त्याची जागा दाखवून दिली होती। तेव्हापासून तो असे दहशतवादी दहशतवादी संघटनांना बळ देऊन काही ना काही घटना भारतात घडून आणत असतो। मला त्या भाडव्या पाकिस्तानाला एवढं सांगायचंय का त्यांनी फेस टू फेस आमच्या आर्मी समोर यावा, तेव्हा त्याला त्याची अवकात त्याला आम्ही समाज दाखवून देऊ। आमचं इंडियन आर्मी काय असती तो विसरला असेल। हिंदुस्तान जिंदाबाद, हिंदुस्तान जिंदाबाद। आज या ठिकाणी सर्वजण एकजूट जमून आमचे शिर्डी ग्रामस्थ मुस्लिम समाज आम्ही हा एल्गार केलाय का आम्ही याच्या पुढे दहशतवादी संघटना असो, हे जे कृत्य करणारे याच्याकडे काटेकोर लक्ष राहील। आम्ही या भाडव्यांना सोडणार नाही। नारे तकबीर, नारे तकबीर। हा जो भ्याड हल्ला झालेला आहे हा अतिशय माणुसकीला काळिंबा फासणारा ही घटना आहे। लहान मुलं असतील, वयस्कर असतील, याला ती गोळ्या घालण्यात आलेले।
अतिशय आपल्या घरचा जेव्हा माणूस एखादा जातो जे आपल्याला कळकळ लागते. आज मी इथं आम्ही जेव्हा जमलो तर लहान पोरं सुद्धा त्यांना तेवढं त्याचा राग व्यक्त त्यांनी आज केलेला आपण बघत आहोत. या गड हल्ल्यामुळे आम्ही सर्व इथं जमून पाकिस्तानाचा झेंडा जाळून त्याला लातानी त्याला चपलीने त्याची अवकात आम्ही दाखवून दिलेली आहे आणि आम्ही हा निषेध व्यक्त केला आहे. 2 दिवसापूर्वी काश्मीर या ठिकाणी जे दहशतवादी जो हमला झालेला आहे त्यामध्ये आपले 28 ते 30 लोक हे शहीद झालेले. त्याला शहीदच्या दर्जा देतो आम्ही. हे शहीद झालेले हे होण्यासारखं नव्हतं, पण त्या ठिकाणी त्यांना असं जात विचारून त्यांच्यावर जे हमला केला गेला तो एकदम असा दहशतवादी होता. आणि हे दहशतवाद हे कोणाचीच होत नसतात. त्यांना स्वतःची जात नाहीये. आणि आज जे घडलेलं आहे ते आम्ही ते आज जुम्माची नमाज अदा करून आम्ही त्या ठिकाणी हे नमाज मस्जिदच्या बाहेर येऊन पाकिस्तानचा झेंडा हा आम्ही जाळून त्याच्यावर लहान मुलांनी पण लगी वगैरे करून हे सगळं आम्ही त्या ठिकाणी त्याचा निषेध केलेला आहे. आणि आपण बघितलं 2 दिवसापूर्वी पण आपल्या गावामध्ये आम्ही पण त्या ठिकाणी गेलो, पूर्ण रॅलीमध्ये त्यांचे सहभागी झालो. त्या ठिकाणी आम्ही पाकिस्तान मुर्दाबाद हे नारे पण दिले. आम्हाला एक गर्व आहे की आम्ही हिंदुस्थानी आहोत आणि आम्ही याच्या पुढेही आम्ही एकजूट हिंदू मुस्लिम या ठिकाणी आम्ही एकजुटीने राहू शकतो हे आम्ही दाखवून देऊ. काश्मीरमध्ये पहलगाम या शहरामध्ये जो भयाड हल्ला पाकिस्तानाने केलेला आहे त्या भयाड हल्ल्याचा प्रथमतः शिर्डी मुस्लिम समाजाकडून तीव्र शब्दात निषेध करतो आम्ही. आणि भारताचे पंतप्रधान मोदी साहेबांना पूर्ण भारताच्या मुसलमान समाजाकडून एकच अपील आहे का अशी कारवाई करा पाकिस्तानासोबत, अशी कारवाई करा की परत हे लोक कधी भारताच्या येऊन किंवा भारताच्या नादी लागू शकत नाही, अशी त्यांची अवस्था झाली पाहिजे. मोदी साहेबाला विनंती आहे की त्यांना मोदी साहेबांनी पाणी केलं ना पण तर त्यांना असा काहीतरी करा की ते सगळं नष्ट झालं पाहिजे. अभी 2 रोज पहले हमारे पुलवामा के अंदर कुछ हमारे हिंदुस्तानी भाई घूमने के लिए गए और कुछ दरिंदों ने उनके ऊपर जानलेवा हमला किया. और इस तरह से उन्हें हमला किया बल्कि उन्होंने जानवर समझकर किसी के सर में किसी के आंख में गोली मारी है. और ये बात अगर हमें कहते हुए भी तकलीफ हो रही है कि वो आए हुए हमारे कश्मीर भाइयों के यहाँ पर मेहमान थे और कुछ दरिंदों को उनको इस चीज की पता नहीं कि मेहमान क्या होते हैं, लेकिन उन दरिंदों ने उनको इंसान ना समझते हुए जानवरों की तरह उनको साथ सलूक किया और हमारे 27 हिंदुस्तानी भाइयों को खत्म कर दिया. ये बात को गुजरे हुए 2 दिन है, लेकिन मेहमानों का दर्द क्या होता है ये कश्मीर भाइयों ने हमें दिखाया कि देखो कोई मेहमान अगर दो रहा है वो बोल रहे आप घबराओ मत, हम तुम्हारे साथ है, अगर आपको पहले गोली मारेंगे तो सबसे पहले हम आगे रहेंगे. इतनी बड़ी बात वो कह रहे हैं कि गोली खाने के लिए भी तैयार है. हमारा एक भाई तो बंदूक छीनने के हाथ से बंदूक छीनते हुए भी शहीद हो गया. इतना तक वो लोगों ने किया. और जो दरिंदे बाहर से आए थे उन पाकिस्तानियों ने हमारे तरफ भेजे थे, उन पाकिस्तानियों को मैं एक ही कहना चाहता हूँ, आप लाख कोशिश कर लो हमें तोड़ने की, हम टूटने वाले लोग नहीं है. बल्कि हम जहाँ तक जी अगली बार तो हम लाहौर तो घुसे थे, पता नहीं अगली बार तो आपका नामो निशान तक नहीं रहेगा. ठीक है. और रही हम निश्चित इस बात का करते हैं, अब मस्जिद के सामने बैठकर हम अल्लाह से दुआ की उन मेरी बहन के लिए जिसके हस्बैंड को गोली मार दी गई, बच्चों को यतीम किया गया, किसी के भाई को मार दिया गया. इसका दर्द हम खुद दिल से जानते हैं और इस बात का हम दिल से बुरा मानते हैं और अल्लाह से दुआ करते हैं कि अल्लाह उनके लिए अच्छे से अच्छा हिदायत अदा फरमा और उन दरिंदों को ऐसी मौत अदा फरमा कि उनको जानवर भी उनकी बॉडी को सुनने से पहले मर जाए. इतने दरिंदे बताए. इसलिए मैं दुआ करता हूँ और इतनी मेरी बात कहकर इस बात का मैं निषेध करता हूँ. दिवसापूर्वी जे पहलगाम या ठिकाणी दहशतवादी हल्ला झाला सगळ्यात प्रथम मुस्लिम समाजाकडून त्या आतंकवादींचा जाहीर निषेध करतो. आणि जे आम्ही आज फ्लॅग जाळून पाकिस्तानला त्यांची अवकात काय ते दाखवून दिली आणि यापुढे पण आम्ही त्यांना दाखवून देऊ का हिंदुस्थान त्यांचा बापच आहे. ते कधी त्यांना यावेळेस फक्त आम्ही एक डेमो दिलाय. त्याच्यानंतर फक्त सरकारला एकच विनंती आहे का त्यांचं सगळं यापुढे बंद करून टाका, त्यांच्याशी संबंध नका ठेवू, कारण की आपल्याला त्यांची जरूरत नाही. आपण फक्त
हिंदुस्थानामध्ये राहून आपण सगळे हिंदू मुस्लिम सगळे भाई भाई आहे. नामदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट. वैशिष्ट्ये: शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप, शाळा, बँक 5 मिनिटांच्या अंतरावर, ड्रेनेज व स्ट्रीट लाईट. प्लॉटमध्ये प्रशस्त श्री राम मंदिर, साई समाधी मंदिरापासून 10 मिनिटांच्या अंतरावर, MSAB पोल कनेक्शन, 20 फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे, रहिवाशांसाठी अनुकूल. शिर्डी नांदुर्गे शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत 18 मीटर प्रस्तावित रस्ता. तर त्वरा करा, आजच आपला प्लॉट बुक करा. बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल 99 21 21 95 61, श्री शुभम वेणुनाथ गोंदकर 97 67 06 66 85.